मंडळी नमस्कार. तर आमचं बघा आतमध्ये जेवण चाललंय. काय मॅडम काय चाललंय? अच्छा शाबास, आत जेवण चाललंय. आणि इकडे पहा काय चाललेलं आहे. खूप छान असं परीताईंचा आमचा अभ्यास चाललेला आहे. काय परी काय बोलते का तू? अंडू गुंडू थंड पाणी काय बोललीस तू? मग काय बोलली एकदा? हा पोयम हा बोल बरं बघून दे. नाशिकची द्राक्ष गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची शानदार फोड, वसईच्या केल्यांचा मोता मान, केल्यांचं शितरण लागतं छान, पनवेलचे कलिंगड लालच लाल, खाऊन पाहाल तर खुशच वाट, अहमदाबादची बोरं हिरवीगार, खाऊशी वाटतात फार फार, पुढेत गप्पा तुम्ही थांबा, फळांचा राजा मी आंबा. मग आंबे खायला जाऊया आपण. हा चल मस्त छान. खूप परीचा अभ्यास चाललाय मंडळी. हे बघा पाठ आणि चौरंग आलेले आहेत. मॅडम काय चाललंय? इथं पाठी सुद्धा पाठ आणि चौरंग आहेत आणि वरच्या रूम मध्ये पाठ आणि चौरंग आपल्या भरलेले आहेत. तर घरभर पाठ चौरंग. अरे तू हसते की सांगते का? अशी नाकाची बुक्की दे ना, समजेल. वर्ष इकडे बघ. रुको जरा सबर करो. वर्ष इकडे बघ ना. कैसा लगा मेरा मजाक? चष्मा घातलास ना, शक्तिमान वाटते. शक्तिमान असं वाटतं की तू पार्लेची बिस्किट खाणार, चष्मा काढणार आणि फिरत फिरत उडत जाणार. आता डॉक्टर वाटतेस हा प्राण्यांची. तर नमस्कार मंडळी, नमस्कार कर. नमस्कार सर्वांना. तर आता मी बऱ्याच दिवसानंतरला व्हिडिओ चालू केलेत आपले परत. होय. हा मग काय केलेस? भाजी भेंडा केलेला आहेस. भेंडा 15 रुपये पावणी आणलेले, म्हणजे अर्धा किलो भेंड्याची तू कापून कापून भाजी करणार. म्हणजे मी दिलेल्या पैशांची तुला काहीच पडलेलं नाही. 30 रुपये दिले वर्षात, 30 रुपये भाजी वाढलेला, 30 रुपये. खायला पाहिजे ना भाजी. हा मग ठीक आहे, मग ठीक आहे. आणि हा कांदा का कापलास तू? तुला काही कळतं का ग? कांदा कापलास 25 रुपये किलो आहे वर्षा कांदा. तर भाजीत कांदा नको. हा मग ठीक आहे. हा? मग अशीच परतून देते भेंडी खावा. लसूण 200 रुपये किलो आहे. 200 रुपये कळतं? 200 रुपये कितीवर किती शून्य? आमटीला फोडणी नको लसणाची. अरे काय बोलायचं तुला. चला असून द्या. मस्त ही डाळ बी चाललेली. मग आज काय तू मेजवानी करणार आहे आमच्यासाठी? आज मंगळवार आहे. चण्याच्या डाळीची आमटी आहे. तो मला चष्मा डोळ्यात घे. हा तर तुम्ही मला नाव ठेवता. शक्तिमान. ठीक आहे. मग आज जेवण काय काय करणार आहेस? रुको जरा. मस्त की चण्याच्या डाळीची आमटी, भेंड्याची भाजी आहे, ब्राऊन राईस आहे, साधा भात आहे आणि मस्तपैकी तांदळाचं पीठ आयुष्य आणलं आता दळून. मस्तपैकी तांदळाची भाकऱ्या. अरे वा जबरदस्त. चटणी करेल म्हटलं खोबऱ्याची. खोबऱ्याची चटणी करणार आहेस? खोबरं पण? खोबरं आणि लसूण. अच्छा चला असू दे. मस्त वर्षात जेवण बिवण कर. आता चटणी आणि भाकरी मी खाणार. मला भात नको. का? आजपासून मी माझं पोट कमी करणार आहे. कैसा लगा मेरा मजाक? चला मस्त की इथं ब्राऊन राईस चाललेला आहे, इथे डाळ चाललेली आहे, इथे भेंडी आहेत. आणि हा आपल्याला भेट आलेली आहे झरकरवाडीतून. झरकरांनी दिलेली आहेत शेंगा. हा झरकरवाडी देवगड ना आपले सुबोध झरकर, त्यांच्या घरात नाही, त्यांच्या आईने तर मग ही शेंगा आणून दिलेल्या आहेत. होय. याला काय म्हणतात आपल्या गावामध्ये? आपण काय म्हणतो याला? डांब्या काय म्हणतो याला? काय ते म्हणतो वर्षा? बोल लगेच पटकन. शेवग्याच्या शेंगा. नाही याला काय डांग बोलतात. हे गप ग डांग नाही. डांगऱ्या. नाही याला काहीतरी बोलतात. म्हणजे सांगत शेंगाना आपण काहीतरी बोलतो आपल्या गावच्या पद्धतीला. काहीतरी बोलतो आपण, काही नाव आहे चांगलं सुंदर. डांग. चल जाऊन दे ते सर्व, पण तू तेच कर जे तुला आतापर्यंत जमलं नाही ते. ठीक आहे खत्म. बाय बाय. अगं म्हणजे जेवण कर ग. कधी मीठ कमी तर कधी मसाला कमी.